देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघाचे संघनायक अर्जुन परदेशी. कॅमेरामॅन फोकस करा. पीटीसी खेळाडू गीते आपल्या समालोचक कक्ष टॉस लक्ष केंद्रित करा. हॅलो चला मैदानाकडे दाखल व्हा. जानुमान क्रिकेट संघ पंच सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मोरबी जावेद फरीद सर. आपण लगेचच पंचांच्या दृष्टिकोनातून आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. सर्व प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आम्ही हा सामना निश्चित स्वरूपात सर्वांच्या निदर्शनात आणि जानुमान दातिवली क्रिकेट संघ आपला राखीव खेळाडू समालोचक कक्षामध्ये उपस्थित आहे, परंतु आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. चेंडूची बघा, चेंडू आपल्याला पसंत करायची आहे आणि लगेच मैदानामध्ये दाखल व्हावं. मैदानात दाखल झालेला चेंडू पसंत करून घ्या. 2 चेंडू त्यांच्याकडे सुपूर्द करा. सराव मात्र करायचा नाही खेळपट्टीवर. ज्यावेळेस फलंदाजासाठी तुम्हाला चेंडू फेकायचे आहे. जानुमान क्रिकेट संघ वलभ, भारतीय जनता पार्टी वलभ यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, विकासाला गती आणि दिशा देणारे दमदार नेतृत्व आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा आजचा सहावी रात्र आणि 6व्या रात्री पहिला सामना इथे खेळवला जात आहे. देवांश 11 चिंचपाडा विपक्ष जानुमान दातिवली क्रिकेट संघ. चिंचपाडा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षणकडनं पसंत केलेला आहे. फलंदाजीसाठी जानुमान दातिवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. चला फलंदाज मैदानामध्ये पहिल्या सत्रासाठी बोलणार आहोत. आम्ही रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आणि त्यांच्या समवेत बेलवली ग्रुप ग्रामपंचायत, वारदोली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि एक शिवभक्त समालोचक आमचे परमबंधू दिनेश पाटील मॅन फ्रॉम बेलवली यांच्याकडे आपण बोलूया. सलामीर जोडी मैदानामध्ये विशाल मडवी जानुमान दातिवली आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. बघा सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. 2 पंच मैदानामध्ये दाखल होत आहे. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. चेंडू आता बरोबर परफेक्टली आता चेंडू इथे विकेटवर फेकला जाणार आहे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल आणि क्षेत्ररक्षण रचना विमरचना लगेचच करायची आहे. बोलूया दिनेश बंधू, आपण समोचन करण्यास आपण इथे सुरुवात करावी. आणि बघा स्पर्धेचा आमचा नियम आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल. पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तो संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिला जाईल. त्याचा वापर फक्त आपण हाईट फॅक्टरचा अर्थात बिमार अथवा रनआउटसाठी त्याचा वापर आपल्याला करता येणार आहे. आणि मात्र वेळेची पाबंदी दोन्ही क्रिकेट संघाला असेल. ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण कराल 25 मिनिटाचा तुम्हाला 5 षटकांसाठी अवधी दिलेला आहे, वेळ देण्यात आलेली आहे. आणि 20 मिनिटापूर्वी तुम्हाला 4 षटक पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्ही जर 20 मिनिटामध्ये 4 षटक पूर्ण केलं नाहीये तर अंतिम षटकात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5च्या ऐवजी तुमचे 4 क्षेत्ररक्षक असणार आहेत. हो टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील बंधू.
धन्यवाद महागुरु गडगे सर. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. मानवंदना त्या माझ्या देवताला, सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या, धनिक बनवणाऱ्या आणि इंग्रजांना कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते दिवा पाटील साहेबांना. मानवंदना मराठी पण जपणाऱ्या, हिंदुत्वाला सांभाळणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विचारांना जागवणाऱ्या हिंदुदायी सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. त्याचबरोबर राष्ट्रहित जपणाऱ्या आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या त्या प्रत्येक मानवजातीला मानवंदना. मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय एक भव्य दिव्य स्पर्धा. भारतीय जनता पार्टी व जवानमान क्रिकेट क्लब वलप आयोजित आमदार चषक 2024. चौथ्यांदा आमदार होण्याचा बहुमान ज्यांना लाभला ते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची ही आमदार चषक 2024ची ट्रॉफी. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमधला आज मात्र पहिला सामना देवांशिलेवान चिंचपाडा वर्सेस जवानमान दातिवली. पंतांचा इशारा येतोय, सामना सुरू केला जाईल. अक्षय केनी गोलंदाजीच्या मार्कवर जयेश म्हात्रे आणि विनीत पाटील ही सलामी जोडी. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटके टाकणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्यायची. टाइम अलर्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू अतिशय उत्तमरित्या अक्षय केनीनं हाताळला आणि ते मात्र देवांशिलेवान चिंचपाडा संघाचा हा गोलंदाज पहिला चेंडू टाकतोय निर्धाव. अक्षय केनी, जयेश म्हात्रे आणि विनीत पाटील अशी 2 सलामी जोडी, ती म्हणजेच जवानमान दातिवली. फुलटा चेंडू फक्त फ्लिक केला, दिशा दिला, क्षेत्ररक्षक मात्र चाच पडला, तिकडे पडला, धड पडला, पण तिकडे मात्र पाहतोय आपण सुंदर क्षेत्ररक्षक सुंदर आहे. तब्बल 3 धावा तिथे वसूल केला. क्षेत्ररक्षक थोडासा चाच पडला, कारण खऱ्या अर्थानं मागे वळून धावत असताना मात्र त्याला थोडीशी इजा होतीये, परंतु बॅकिंग चांगलं होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं मात्र डीप फॉरवर्डच्या दिशेने धावत गेला, सरळ चेंडूला अडवला आणि धावा मात्र तब्बल आल्या 3. या धावसंख्येनं जयेश म्हात्रेनं आपलं खातं उघडलंय. तर दररोजचा विचार केला तर आजचा 5वी रजनी आहे, 6वी रजनी आहे, परंतु 4 रजनीमध्ये चौकाराने सुरुवात झाली आणि आज मात्र तिहेरीनं. आमदारांचा चौकार आणि सुरुवात ही चौकाराने. सुरेख कव्हर ड्राईव्हचा हा प्रयत्न मात्र सुंदर राहिला. क्षेत्ररक्षण तिकडे तयार होता कव्हर्सला, त्यानं मात्र चेंडू उचलला, फेकला, तत्पूर्वी मात्र एक चोरटी रन कंप्लीट केली. खऱ्या अर्थाने विचार केला मैदानाचा तर मिनी वानखेडे नाव उगाचच नाही पडलं. काय सुंदर देखावा आहे, डोळ्यांचे पारणे फेडावे एवढं सुंदर देखावा मैदान दिसतो. नेमकं काय चुकलंय पहिल्या षटकामध्ये? पहिला चेंडू तर अतिशय उत्तम होता. व्हेरिएशन हा प्रश्न उद्भवला कदाचित अक्षय केनीच्या मनामध्ये, त्याच्यामुळेच 2 फुलटॉस चेंडू पडले. एका फुलटॉसवर 3 धावा आल्या आणि या फुलटॉसवर मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून सरळ सीमारेच्या बाहेर हा चौकार. अक्षय केनी, जयेश म्हात्रेच्या नावावर धावा आले 7. विनीत पाटील 1 रन कंप्लीट केली आहे. 8 धावा धाबालकरती लागतायत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ आहे. एक 4-5 पावलांचा रनअप. हा मात्र पहिला अवांतर. ज्यावेळेस फरीसर पंचाच्या भूमिकेमध्ये तर सुनीलदादा पाटील मुरबी हे 2 दक्ष पंच आपण निहाळतोय आणि हा पहिला अवांतरची रन मात्र आहे. ते अवांतरचंही खातं खोललं गेलंय वाईडनं. अक्षय केनी गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज तर जयेश म्हात्रे. काहीतरी बिनसलंय. अक्षय केनी, अजय केनी याच्याकडून हा झेल साधा सोपा झेल सुटलाय. कारण जयेश म्हात्रेला जीवनदान मिळत आहे
शॉर्ट फाईन लेगला हा एक साधा सोपा झेल होऊ शकला असता, परंतु अंकुशदादा जेव्हा पडला ना तिथून त्या क्षेत्ररक्षकाचं कॉन्सन्ट्रेशन मॅचमध्ये होऊ शकलं नाही आहे आणि त्याच्यामुळंच की काय हा मात्र चौकार गेला. इजा झाले असेल अर्जुन तर विचारा एकदा, कारण खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं आहे की प्रत्येक वेळेला चाच पडतं आहे. या चेंडूवर 3 धावा आल्या, सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, कारण नक्की विचारा, कारण खऱ्या अर्थानं जिथून फिल्डिंगला राहिलं ना थोडं चाच पडलं आहे. हा झेल सुटला, कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं आहे. अक्षय केनी 12 धावा आतापर्यंत, 7 लाभत नाही क्षेत्ररक्षणाची, परंतु खराब गोलंदाजी होते. 2 फुलटा चेंडू, चांगला चेंडूला दिशा दिली आहे, कव्हरच्या डोक्यावरून फटकावलाय. काय सुरेख फटका पहा इथे, मात्र या षटकातील दुसरा चौकार, अप्रतिम फटका दाखवला आणि जयेश मात्रच्या बॅटमधून हा आला आणखीन एक बहारदार चौकार. पहिल्या षटकाची सांगता होते, अक्षय केनीनं गोलंदाजी हाताळली जरूर, परंतु बरंच काही उलटफेर पाहिले, कारण पहिला चेंडू अतिशय उत्तमरित्या टाकला गेला, परंतु त्यानंतर मात्र फुलटॉसवर सुंदर क्षेत्ररक्षण, 3 धावा, जिथे 1 धाव वाचली, त्यानंतर मात्र 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर एक साधा सोपा झेल जिथं सुटला तिथे गेला चौकार. त्यानंतर मात्र वाईड बॉल, पुन्हा 3 धावा आणि अंतिम चेंडूवर मात्र कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स चेंडू, सीमारेषा बाहेर आणखीन एक चौकार. तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि त्याच्यामुळेच बिनबाद 16 अशी सुंदर आणि आक्रमक सुरुवात करतोय तो म्हणजेच जय हनुमान दातिवली संघ आणि त्याचे 2 सलामीर. जयेश मात्रे 4 चेंडूमध्ये 10 धावा, तर विनीत पाटील 2 चेंडूमध्ये 5 धावा असा उत्तम सहकार्य करत. तर वल्लभ गावाची खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राची ओळख विष्णुबुवा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. संगीत रत्न मनपूर्वक आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेत जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरसे स्वागत आहे. हरेश केनी गोलंदाजीच्या मार्कवर, जुना जाणता अनुभवाची तोप आहे. लोअर फुल टॉस चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि इथे मात्र पहिला चेंडू टाकला निर्धाव. फाईन लेगच्या मधून आणखीन एक चांगला बहारदार फटका पाहिला, जागा बनवली, ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन त्याने मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि तिथे मात्र जयेश मात्रनं हा ठोकला खणखणीत चौकार. पाहतोय पहिली विकेट्स जयेश मात्रेची. सरळ बॅटनं धावा येत असताना मात्र हा प्रयत्न का करावा, परंतु तो प्रयत्न असफल राहिला आणि पहिली विकेट्स मात्र मिळते हरेश केनीला आणि त्याच्या संघाला. संघाची धावसंख्या हिट विकेट असल्या कारणाने मात्र ही विकेट्स बॉलरला दिली जाते का हा प्रश्न नेहमी राहिलाय. नवीन फलंदाज आपण क्रीजकडे रवाना होताना पाहतो. निवृत्ती हरेश केनी भल्ला मोठा अनुभव आहे मित्रांनो. कित्येक वर्षापासून अर्जुन परदेशी आणि टीम ही चिंचपाडा संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलंय. कित्येक वर्षापासून अर्जुन परदेशी, हरेश केनी, राकेश ही सगळी मंडळी चांगली कामगिरी करताना.
चेंडू राहिला हवेत, रिकामी जागा हेरली आहे कारण पॉवर प्ले 2चं षटक सुरू आहे. इथं डीपला षटकाची जरूर होता मिड विकेटला, परंतु स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक बहारदार चौकार. आणखीन एक मोठा फटका, पुन्हा एकदा रिकामी जागा. आता मात्र डीप मिड विकेटला चंद्रशेखर तैनात होता, त्याला थोडासा वाईड केला, त्याला स्क्वेअर लेगला घेतला आणि आता फलंदाजानं जागा निवडली मिड विकेटची. ठोकला लागोपाठचा निवृत्ती मात्रेच्या बॅटमधून दुसरा चौकार. षटकामध्ये तब्बल 3 चौकार आलेत. हलक्या हाताने टाकलेला चेंडू मिड ऑफला, हा मात्र साधा सोपा झेल होता. तर रोहन व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून परिचित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अशोकदादा सालुंके देवीचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्पर्धा आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील असतील, प्रकाश खाडेकर, परेश पाटील, बाळाराम पाटील, किरण पाटील, आमचे शैलेश खाडेकर, त्याचबरोबर केशव टेंबे, युवराज, साहिल असतील, या सर्व सहकारी, चेतन पाटील, या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं दादा मी मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. व्यासपीठावर आपण संगीत रत्न विष्णुबुवा पाटील यांना पाहतो. खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात वल्लभ गावाची खूप मोठी ओळख आहे आणि ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि वळतो आमचे समालोचक मित्र दिनेश बंधू यांच्याकडे. जब तक जिंदा है तब तक निंदा है, पराये लोगों को कहा पता कि कौन किसका है. पराये लोगों से शिकायत मत करना, घाव तो अपनों के ज्यादा चुभते हैं. हे घाव चुभणार, सुटलेले झेल तुम्हाला उत्तरार्धामध्ये जा विचारणार की बाबा तुम्ही झेल कोणाचे सोडले. 2 सुटलेले झेल, अजून एक नामी संधी, अजून एक नामी संधी. रोहन तारे जमी पर, रोहन परदेसी. आणखीन एक सुटलेला झेल. आता मात्र फेविकॉल हाणावा लागेल, नाहीतर फेविक्विकने हात चिटकावायला लागतील. एवढे साधे सोपे झेल जणू काही गिळले असते हाततोंडाने, एवढे सोपे झेल सुटले जात आहेत. अर्जुन परदेसी विचार करतो नेमकं आज काय घडतंय, आमच्या बाजूनं सगळं विरोधाभास का होत आहेत. 3 सुटलेले झेल आणि इथे धावा बहाल होत आहेत. धावा लागल्या. 1 अजय गोंधली गोलंदाजाला कॉन्सन्ट्रेशन कधी करता येईल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, बॅटची इनर येत लागली, घरंगळत राहिला अर्जुन परदेशीकडे. आणि आता अर्जुन परदेशी विचार केला की आता आपल्याला प्रॅक्टिस खेळावी लागेल, त्याच्यामुळे चेंडू प्रत्येकाकडे फेकत राहायचा, गेममध्ये ठेवावा लागेल. संदीप सर, मी नेहमी सांगतो की तुम्हाला गेममध्ये राहणं गरजेचं असतं, तुम्ही कुठून कसे आलात याचा प्रश्न कधीच नाही. चांगला फटका, उत्तम मैदान आणि सर्वोत्तम खेळ या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करताना, ज्यावेळेला तुम्ही गावासाठी खेळताना, त्यावेळेला पैसे कोणी टाकलेत हा महत्त्वाचा मुद्दा कधीच नसतो. तुमचा खेळ काय होतो याच्यावर तुमचा दुश्मन ही टाळ्या वाजवतो. त्याच्यामुळे गावासाठी खेळताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणखीन एकदा झेल राहिला आहे आणि आम्ही झेल घेणारच नाहीत असा काही नेक इरादा करून आलेत की काय. आता मात्र हरेश केदीनं हा साधा सोपा झेल सोडला. साधे सोपेच म्हणता येतील, कारण 4 सुटलेले झेल संदीप सर मला वाटत नाही की कोणता झेल रिस्की होता. साधे सोपे झेल आणि त्या झेलवर सुटलेल्या धावा. अजय गोंधलीची गोलंदाजी खूप छान राहिली आहे, परंतु चंद्रशेखरांची अजिबात साथ नाही आहे. निवृत्ती पाटील 5 चेंडूमध्ये 9 धावा, विनीत पाटील 4 चेंडूमध्ये 8 धावा, दोघांनाही जीवनदान. हा चांगला फटका लॉंगनच्या दिशेने थोडासा काऊकोणाच्या दिशेने जातोय. चतुष्टक मात्र उचलतो, फेकतोय आणि धाव मात्र मिळते 1. 33 धावा. रोहन, हरेश केनी, अजय या सगळ्या मंडळीनं छान झेल सोडलेत. 1 नंबर. स्वतः अजय म्हणतोय की 1 नंबर. गोलंदाजी खूप छान राहिली. अजय गोंधलीनं कमालीची गोलंदाजी केली. संदीप सर 3 झेल सुटले पण धावा मात्र दिल्या फक्त 5. कमालीची गोलंदाजी.
चांगलं योगदान राहिलं. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान दातीवरी संघाची धावसंख्या धावून ठेपते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33. छाती टोकून सांगतोय मी की देव माझा शिवबाय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॅटू काढून काही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचलं पाहिजे. गावदेवी बलबली क्रिकेट संघाचं इथे आगमन झालेलं आहे. चान्स फॉर रोडपाली संघनायक नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. रोडपाली क्रिकेट संघ या नाणेफेकीसाठी. पाणी 12th मॅन पाणी घेऊन जा प्लीज. तीन षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना मात्र 1 बाद 33 धावा. सुस्थितीमध्ये संघ आहे परंतु सुटलेले 4 झेल. त्याच्यामुळे 4 झेलवर आलेल्या धावा, त्यानंतर ठोकलेल्या धावा. निवृत्ती मात्र आणि विनीत पाटील ही जोडगोळी. 6 चेंडूमध्ये 9 धावा, 5 चेंडूमध्ये 9 धावा अशी आतापर्यंत चांगली धावसंख्या राहिली. तर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे विष्णुबुवा पाटील वल्लभ यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करत आहोत. देवांशी लवण चिंचपाडा हे नाव कित्येक वर्ष चिंचपाडा संघाचं प्रतिनिधित्व करतं. संदीप सर, खऱ्या अर्थाने विचार केला ना, आपण भारताची इंडियन टीम बघतो, कोणत्या परिस्थितीत कोणती मेंटॅलिटी हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला असं वाटतं खेळलं पाहिजे, ते चांगलेच खेळलं पाहिजे. असंच आहे गावाच्या टीममध्ये सुद्धा की तुम्ही चांगलेच खेळलं पाहिजे असं तुमच्या पाठीराख्यांना सदैव वाटतं. हरेश केनी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये 12 धावा हरेश केनीनं मोजलेत आणि तोच हरेश केनी पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकवर विनीत पाटील, ज्याला मात्र टाकला आहे पहिला निर्धाव चेंडू. राईट आर्म ओव्हर दी विकेट. फुल टॉस. भरकटलेली दिशा क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहे. धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त 1. सुंदर क्षेत्ररक्षण व्यूहरचना मात्र चांगली आहे आणि इथे धाव मिळते 1. एका धावेने धावपळक 34 वर जाऊन ठेपतोय. स्कोअरबोर्ड भलेही झेल सुटले असतील परंतु मोठं आव्हान आतापर्यंत उभं राहिलं नाहीये. हवेत राहिलाय. साधे सोपे झेल सोडल्यावर एवढा कठीण झेल कसा टिपला जाईल? फिक्स ठरवणार आहे. फिक्स आज ठरवलंय झेल टिपायचा नाही. आम्हाला बघायचंय तुम्ही किती धावा जमवताय. आम्ही झेल सोडणार म्हणजे सोडणार. काय हा इरादा आहे? काय म्हणायचं या कमिटमेंटला? अतिशय खराब, अतिशय खराब, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. एका सामन्यामध्ये 5-5 झेल साधे सोपे सुटायला लागले नाही मित्रांनो तर कठीण जाईल. हलक्या हाताची गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाजांना विचार पडलाय की मारलं तरी पण झेल सोडतायत. करायचं ते नेमकं काय करायचं? 5 नाही पण कमीत कमी 3-4 विकेट ते नक्कीच गेल्या असत्या. घर फिरले की घराचे वासे या क्षेत्ररक्षकाने फिरवलेत. कारण घर नुसता नाही फिरत, घरवालेच फिरवतात. हा चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा धावत पलीकडे गेला, त्याने मात्र उचलला, फेकला. सगळे झेल जरी सुटले असतील ना तरी फलंदाजाने मोठे फटके लगावू नाही दिले आतापर्यंत गोलंदाजांनी. त्याच्यामुळे गोलंदाजांचं कौतुक आहे. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. 37 धावा धावफलकावरती. संदीप सर 3.5 षटकाचा खेळ संपलाय. षटक चांगले पडलेत परंतु खराब क्षेत्ररक्षण ड्रॉबॅक राहिलाय. अर्जुन परदेशीला टीम मिटिंग घ्यावी लागणार आहे की बाबांना तुमचं काय चाललंय, नेमकं काय करायचं आहे, कोणती मानसिकता घेऊन तुम्ही खेळायला आलात. आता झेलवर यायची हिंमती राहिली नाही. फेकी येते, दूरवरचा अंतर पार केला जाईल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येईल परंतु हे षटक मात्र चांगलं राहिलं. 6 धावा या षटकामध्ये आल्या आणि
4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 39 5 जीवनदानासहित. तर यानंतरची लढत असेल बघा. गावदेवी बलबली विपक्ष चान्स फॉर रोडपाली नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सचिन शेठ चौधरी वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आमचे शांततेचे प्रतीक आपण पाहतो नितीन भोईर यांचं आगमन झालेलं आहे. और यहाँ पर बिल्कुल क्रिकेट को अपना धर्म मानने वाले मटालू शेठ खान रोडवेज आपका भी आगमन हो चुका है. बिल्कुल आइए, अंकुश पाटिल आपको इनवाइट कर रहे हैं. आइए आप स्टेज के ऊपर, आपका यहाँ पर स्वागत है. मटालू शेठ हे नाव यंदाच्या मोसमामध्ये पहिल्यांदा मी ऐकलं, कारण दरवर्षी मग प्रवीण गायकर सर असतील किंवा गडगे सर असतील, सागर मांडवकर सर असतील, मटालू शेठ हे नाव आहे ना हे खूप फेमस करणारी मंडळी आहे. आणि मटालू शेठ म्हटलं की वलवली मुकेश सेलटकरांच्या सोबत ही मंडळी असते. तर मटालू शेठ तुमचंही स्वागत आहे. या मंचावर आनंद घ्या आणि सगळ्यांना आनंदही द्या. चला फिल्डिंग लावायचं. एवढा वेळ आपल्याकडे कुठे आहे की तुम्ही टीम मिटिंग घ्याल. 20 मिनिटामध्ये जर 4 षटकं टाकले असतील तर पुढच्या 5 मिनिटामध्ये पुढचं षटक टाकणं गरजेचं आहे, अन्यथा धावांची पेनल्टी येईल. तर बघा जावेद परिसर सुनील पाटील सर टाइम अलर्ट झाला होता. निश्चित स्वरूपात बघा इशारा केलेला आहे, दंडित केलं जाईल. एखाद्या संघाने 20 मिनिटाच्या जास्त अवधी घेतला 4 षटकांसाठी तर मात्र तुम्हाला अंतिम षटकामध्ये 5च्या ऐवजी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 फिल्डर असणार आहेत. विवेक सिंग यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दिनकर बारशे समालोचक मित्र आहेत आमचे, खऱ्या अर्थाने मनपूर्वक तुमचे स्वागत. लगेच सामन्याला सुरुवात करायचं बघा. शतरक्ष रचना, कारण नियम अतिशय स्ट्रिक्टली आहे. हो टू कमेंट बॉक्स. गडगेसर सुटलेले झेल जरी असतील ना तर मी म्हणेन की धावांच्यावर बंधन ठेवलं आहे. गोलंदाजी खूप छान राहिली आहे, कारण सर 39 धावा 4 षटकामध्ये फार मोठं आव्हान नाही आहे. अजून 1 षटक शिल्लक आहे. मानव गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू वाईट, डाव्या हाताची गोलंदाजी. इथे मात्र लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. मानव पाटील तबलकावर 40 धावा लागत आहेत. 10ची सरासरी आतापर्यंत लागली आहे. प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला सांगतो की 50 रन बनवू शकतात. देवांशिरोन चिंचपाड संघाची गोलंदाजी मी म्हणेन की खूप छान राहिली. फुल टॉस आणि या पूर्वार्धामधला पहिला बिग हिट, सगळ्यात मोठा फटका 6 धावांचा येतोय. ठोकला जातो निवृत्ती मात्रच्या बॅटमधून. हा मिड विकेटच्या डोक्यावरून गगनभेदी षटकार. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फटका होता. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेत मात्र चेंडूला भिरकावला सीमारेच्या बाहेर. असे खराब चेंडूला तर खऱ्या अर्थानं सीमारेच्या बाहेर ठोकले जातील यातील मात्र शंका नाही. निवृत्ती मात्रे 10 चेंडूमध्ये 18 धावा. मानव पाटीलला 5 चेंडूचा खेळ टाकायचा आहे. 46 धावा धाबाकडे लागल्यात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मानव धावाताची गोलंदाजी नेहमी चांगली असतात. येस पंच बॉल. चॉईस केलेला बॉल आहे. चॉईस केलेला बॉल आहे बघा. 2 बॉल दिलेत. तोच हवा असेल तर मग जा शोधायला सगळ्यांनी प्लीज. प्लीज जरा सामना सुरू करा प्लीज. स्कोरिंग बॉल प्रत्येकाला हवा असतो नक्कीच, यातील मात्र शंका नाहीये. परंतु मैदानाच्या बाहेर स्कोरिंग बॉल. गोलंदाज मानव पाटील ज्याने पहिला चेंडू वाईड, नंतर मात्र षटकार. स्ट्राईकवर निवृत्ती मात्रे. प्रेशर क्रिएट झालाय स्वतःवर. डावखोऱ्या गोलंदाजांना मात्र खऱ्या अर्थानं नॅचरल स्विंग लाभलेले असते. त्याचा फायदा फक्त घेता यायला हवा. तुम्हाला टप्पा कुठे टाकायचा हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे.
फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय, कारण नॅचरल स्विंग त्यांच्यामध्ये जरूर असते. हा चेंडू मात्र खऱ्या अर्थानं पाहतोय की वळतायत पंच, म्हणजे एका चेंडूवर धावा आल्या 8. हाही वाईड, एक वाईड, एक षटकार, एक वाईड, म्हणजे एकूण 2 वाईड आणि 1 षटकार, एका चेंडूवर 8 धावा. परंतु मी म्हणेन की वाईड जरी असेल ना तर अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा टप्पा तुम्हाला ठेवणं नियंत्रित राहील. एक बाजूला जय हनुमान दातिवली संघ, धावांचा प्रभाव इथून वाढवावा लागणार आहे. 60 पर्यंत धावा पोचू शकल्या असत्या, पोचू शकतात अजूनही, कारण चेंडू शिल्लक राहिले ते म्हणजे 4, आणि त्या 4 चेंडूमध्ये किती धावा ठोकल्या जातील. 49 धावा धापालकवरती लागत आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये एकाच दुसरा मोठा फटका लगावत 60 पर्यंत तरी आहे ना जय हनुमान दातिवली संघ पोहोचेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण बराच वेळ हे 2 खेळाडू मात्र क्रीजवर खेळतायत. ही गोलंदाजी सुंदर आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी. आणि नेमकं काय विचार केला निवृत्ती मात्राने की नाही, आता 12 चेंडूमध्ये 13 चेंडूमध्ये मी 20 धावा जरूर जोडल्या, परंतु नीटसं कनेक्ट होत नाही आहे. त्याच्यामुळे निवृत्ती मात्रेनं मात्र मी म्हणेन की स्वतःहून आपली विकेट दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. चला मुकेश रेड्डी राजा पण संघनायकांनी तुमच्या शान्सफोर्ड औटपाली क्रिकेट संघाचे संघनायक परिषदेत उपस्थित आहे. स्वर्गीय प्रतिभा 11 शाम्सफोर्ड औटपाली संघाचे ते आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. 2 बाद 49 धावा धाबालकर लागतात जय हनुमान दातिवली संघाच्या. देवांश 11 चिंचपाड आणि जय हनुमान दातिवली 2 संघ दरम्यानची ही पहिली लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला चिंचपाड संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 49 धावा. दांडेगुल विनीत मडवीला पहिल्या चेंडूवर मात्र क्लीन बोल्ड केलाय, गोल्डन डकचा शिकार बनवला आणि एका डावखुऱ्यानं दुसऱ्या डावखुऱ्याची केलेली ही शिकार पाहतोय. फलंदाज बाद. खाला, परंतु चांगलं कमबॅक आहे. पहिल्या एका चेंडूवर त्यांना 8 धावा मोजल्यात तब्बल, त्यानंतर मात्र 2-0 विकेट विकेट, त्याच्यामुळे पुनरागमन चांगलं आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका आला तर 55 बनतील, त्यापेक्षा जर कमी फटका आला तर मात्र आव्हान आटोक्यात राहू शकतं. आणि 50-55 हे मोठं स्कोअरही नसणार आहे तसं विचार केला तर, कारण खऱ्या अर्थानं धावा आटोक्यात राहिलेत. संदीप सर धावा आटोक्यात राहिलेत. मोठा फटका, अखोट टप्प्याची गोलंदाजी आणि विशाल पाटीलनं मात्र विशाल काय फटका लागवत मात्र दाखवला इथे आसमान. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्क्रीनवर मात्र दोन विकेट्स, त्याच्यामुळे धावपळकर धावा लागला या षटकारानं तब्बल 55. वाईट 6, वाईट 2 विकेट विकेट आणि 6. डावखुऱ्या फलंदाजानं मात्र आसमान दाखवलं. अकोट टप्प्याचा चेंडू पडलाय, त्याच्यामुळे विशाल पाटील हा चेंडू चांगला आहे. इथे पाहिलं जात आहे तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी वळतायत. 55 धावा धावपळकर लागत आहेत. 1 धाव येईल की नाही येणार विचार विनिमय केला जाईल. इथे तिसऱ्या पंचांसाठी मात्र पाहिलं जात आहे फलंदाज बाद होता की नाही, परंतु तरीही पूर्वार्ध मात्र संपलाय. हा उसरगड थांबाचे स्वागत इथे केलं जाईल. मला उसरगड थांबा आपण नाणेफेक इथे केली जाणार बघा. स्वर्गीय
प्रतिभा 11 चान्स फॉर डॉटपाली विपक्षे जय गावदेवी इंटरप्राइजेस वलवली या बघा जय गावदेवी इंटरप्राइजेस वलवलीचे जे पुरस्कर्ते आहेत सचिन शेठ चौधरी उपस्थित आहेत. अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सालुंके साहेब या आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. या संगणक मुकेश नॉट आउट त्याच्यामुळे ही 1 रन काउंट केली जाईल. 56 धावा अब तक 56. आता मात्र 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं विचार केला तर अर्जुन परदेशी आणि टीमला या 57 धावांचा पाठलाग कसा राहील उत्तरार्ध कसा रंगेल जे अनुमान दातिवली संघ कशा प्रकारची रणनीती आखेल धावा रोकेल की देवांश 11 चिंचपाड संघ या धावांचा पाठलाग करेल उत्तरार्ध मात्र आपल्या अनोख्या आधीतून ऐकूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं सगळ्या समालोचकांना प्राधान्य देणारे संदीपजी पाटील सर. तर नाणेफेकीचा कौल इथे निश्चित स्वरूपात प्रतिभा 11 चान्स फॉर डॉटपाली क्रिकेट संघाच्या बाजूने परेश नाणेफेक आपण जिंकलेली आहे. स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने आमच्या ज्या हनुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आमदार प्रचंडदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा एक नामांकित स्पर्धा आहे प्रकाश जोतातील. ही स्पर्धा खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने किती उत्कंठा तुम्हाला लागलेली आहे. वलपमध्ये खेळायला सर्वांना उत्कर्ष असते कारण की वलपमध्ये टुर्नामेंट खूपच चांगले होतात आणि ग्राउंड तर खूपच भारी आहे. एकंदरीत मिनी छोटा खऱ्या अर्थाने मिनी वानकडे मैदान आपण पाहतो वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं आणि या स्पर्धेचं घटक होण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली. एकंदरीत नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजन काय आयोजन कसं वाटलं आपल्याला. आयोजन खूपच सुंदर. थँक्यू सो मच. तर परेश कडके प्रतिभा 11 चान्स फॉर डॉटपाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी जय गावदेवी इंटरप्राइजेस वलवली क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केले. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. सालुंके या सालुंक्याचा आपण सन्मान करू आणि आमचे मैदानाकडे बोलणार आहोत. कालुंदिरे गावातील नामवंत आमचे समालोचक सुरेश शिंदे साहेबांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. शिंदे सर मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करतो. यानंतर मान्यवरांचा आपण सन्मान करू. खऱ्या अर्थाने विष्णुबुवा पाटील इथे उपस्थित आहेत. वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आमचे खऱ्या अर्थाने जे युवा सहकारी आहेत. चला बालराम पाटील आपण सन्मान करू. अशोकदादा सालुंके आणि विष्णुबुवा पाटील आपण या दादा सन्मान इथे केला जाणार आहे. विष्णुबुवा आपण या. तर अशोक सालुंके जयाची कीर्ती गगनापरी तयाशी म्हणती दाता रायगडवासी असे रायगड जिल्ह्याचे शिल्पकार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अशोक सालुंके साहेब यांचं आमचे ऑर्गनायझर बालाराम पाटील आणि केशव टेंबे या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ किरण्या देऊन त्यांचा सन्मानित केला जात आहे. विष्णू आपण यायच्या बघा वेल. तर सचिनदादा चौधरी या आपला सन्मानित केला जाईल. विष्णुदादा या संगीत क्षेत्रात खूप योगदान आहे तुमचा. हां निश्चित स्वरूपात या. विष्णू शेठ या. विष्णू खऱ्या अर्थाने आमचे विष्णुबुवा संगीत क्षेत्राला भजनी संगीत क्षेत्रासाठी त्यांचा खूप मोठं योगदान असतं. त्यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित गौरव आमचे आयोजक किरण पाटील आणि खऱ्या अर्थाने केशव टेंबे यांच्या शुभास्ती केला जात आहे. त्यानंतर सन्मान असेल सचिनदादा या आपण कारण सामना सुरू असताना आपण खऱ्या निश्चित स्वरूपात सन्मान करणार नाही आहेत. लढती खऱ्या अर्थाने चांगल्या प्रेक्षणीय लढती आहेत. बालराम पाटील आपण पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सचिन शेठ चौधरी यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. वलिया समालोचन कक्षमध्ये यापूर्वी आपण दिनेश पाटील यांचा आवाज ऐकलं. बेलवली गावातील ग्रामपंचायत सदस्य आहेत. आता आपण बोलणार आहोत सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. धन्यवाद दिनेश पाटील सर. तर वली आपण मॅचकडे आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा पहिला सामना एका बाजूला देवांश 11 चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय हनुमान दातिवली या दोन टीम मधली ही आजच्या रात्रीतील पहिली लढत. टॉस जिंकल्यानंतर देवांश 11 चिंचपाडा संघाने मात्र इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. 5 षटकांमध्ये तब्बल जय हनुमान दातिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावा धावफलकावर लावल्यात
आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र चिंचपाडा संघासमोर. परंतु इथे मात्र पहिला षटक गोलंदाज विनीत मडवी याचा पहिला चेंडू मात्र आपण वाईट पाहिला. त्यानंतर मात्र कुठेतरी वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू मात्र इथे नव्हता ना. येस तो कॅन्सल कर. तर 2 चेंडू मात्र इथे डॉट आहेत. अर्जुन परदेसे आणि राकेश भोईर ही जोडी मैदानामध्ये. दिनेश पाटील सर, बऱ्याच दिवसानंतर ह्या दोन्ही खेळाडूंना आपण खेळताना पाहतोय, कारण बरेच दिवस बऱ्याच स्पर्धांमध्ये ह्या खेळाडूंची उपस्थिती नव्हती. परंतु आज मात्र या नाईट स्पर्धेमध्ये नक्कीच एका बाजूला अर्जुन परदेशी आणि दुसऱ्या बाजूला राकेश भोईर यांच्यावरती पूर्णपणे या संघाची दारोमदार नेहमीच पाहायला मिळते. ते हे 2 फलंदाज. परंतु दुसऱ्या बाजूला विनीत मडवीचा वापर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र हो क्या बात है, जबरदस्त, अप्रतिम झेल मयुरेशच्या माध्यमातून. कुठेतरी देवांश 11 चिंचपाडा संघाच्या खेळाडूंना शिकण्यासारखा हा झेल असेल, कारण 5 सोपे झेल देवांश चिंचपाडा संघाच्या खेळाडूंनी सोडले. परंतु इथे मात्र कठीण झेल कसा पकडायचा याचा ज्वलंत उदाहरण मात्र क्षेत्ररक्षक मयुरेशने दाखवलाय. क्या बात आहे, लाजवाब. तर खऱ्या अर्थाने मयूरचं क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडले असेल, सर्वांनी टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्याचं अभिनंदन करूया. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वाधिक बेट झेल घेणारा क्षेत्ररक्षक कोणाचा संदीप पाटील सर दिनेश. तर जानमान दातिवली क्रिकेट संघाच्या मयुरेश आपल्याला कौतुक करावे लागेल. नाही, जबरदस्त, खरोखरच प्रशंसनीय कामगिरी. कारण याच गोष्टी तुम्हाला मैदानामध्ये उतरल्यानंतर करायचे असतात. कारण 57 धावांचा लक्ष्य सहसा म्हटलं या मैदानामध्ये तेवढा मोठा देखील नाहीये. परंतु तो मोठा जर करायचा असेल तर अशा पद्धतीचे झेल मात्र तुम्हाला घ्यावेच लागतील. आणि नक्कीच ते मयुरेशने दाखवलंय. 3 चेंडू बघा अप्रतिम पद्धतीने विनीत मडवीने फेकलेत, त्यामध्ये त्याला एक यश आलाय. जागावरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र हा अजून एक निर्धाव चेंडू मयुरेशसाठी मात्र प्रमोद मडवी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक इथे आलेला आहे. का येऊ नये, कारण कामगिरी तशी केली आहे त्याने. विनीत मडवीचा देखील आत्मविश्वास इथे वाढलेला दिसतोय. नवीन फलंदाज रवी पाटील आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, नक्कीच गॅप शोधत होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्टिंग नाहीये. निर्धाव चेंडू ची सांगता पाहायला मिळते विनीत मडवीच्या रूपाने. मेडन होईल का हा प्रश्न आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 1 मेडन ओव्हर नितीन कोहली नावडे 40+ जो लॉट्स होता त्यामध्ये त्याने फेकला होता. 2 विकेट्स त्या ओव्हरमध्ये प्राप्त होत्या. हा दुसरा गोलंदाज होईल का हा प्रश्न आहे. विनीत मडवी शेवटचा चेंडू, परंतु इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि नक्कीच इथे मेडन ओव्हर. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या होत्या विनीत मडवीसाठी. दातिवली संघाकडून अप्रतिम कामगिरी इथे करताना दिसतोय तो विनीत. जबरदस्त गोलंदाजी, मेडन ओव्हर 1 विकेट, लाजवाब प्रदर्शन. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र पहिला षटक संपलाय दिनेश पाटील सर. 5 षटकांमध्ये 57 धावांची गरज होती. आता मात्र धावा तशाच आहेत, परंतु षटक संपलाय. मग आता तुम्हाला 4 षटकांमध्ये 57 पाहिजेत. देवांश 11 चिंचपाडा संघ करतोय काय हा मोठा प्रश्न आहे. इथे मात्र अजूनही अर्जुन परदेशी मैदानामध्ये जो आऊट झालाय, परंतु इथे राकेश भोईर आणि रवी पाटील यांच्यामध्ये नक्कीच ती क्षमता आहे. जबरदस्त हे खेळाडू आपण नेहमीच त्यांचा खेळ पाहिलेला आहे. त्यांना देखील या मैदानामध्ये आता या सामन्यामध्ये काहीतरी करावं लागेल. मनोज मात्रेचा वापर इथे केलाय तो दातिवली संघाच्या माध्यमातून. हो हो हो, इथे मात्र जबरदस्त लाजवाब अप्रतिम फटका. चेंडू गेलाय सीमा पार, आलाय हा गगनभेदी षटकार.
ना नक्की जशी त्याला स्ट्राईक मिळाली तसा षटकार ठोकलाय तो राकेशने आणि इथे मात्र कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला हा फटका आहे. चेंडू जाईल सीमा पार, आलाय चौकार. माझ्यावरती काही प्रेशर नाहीये हे दाखवून देतोय राकेश भोईर. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी संदीप सर शुभेच्छा येतात. काल आपण व्यासपीठात बघितलं वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिर शेख त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर बघा इथे 16 धावा आता धाव फलकावरती आल्या. 3 चेंडूंमध्ये नक्कीच 16 धावा काढण्यामध्ये यशस्वी झालाय तो फलंदाज राकेश भोईर. यानंतरची लढत गावदेवी वलबल आणि श्यामस्पट रोडपाल यांच्यामध्ये असेल. तर नक्कीच इथे आमचे सचिन शेठ भोईर सचिन शेठ चौधरी हे देखील उपस्थित झालेले आहेत. नक्कीच त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र फिरून केल्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू येईल सीमा पार, आलाय चौकार. मनोज म्हात्रेने काय केलं हे मात्र इथे मैदानामध्ये चित्र स्पष्ट झालंय. जबरदस्त फलंदाजी. खलीवली मात्र इथे चिंचपाडा संघाने दाखवलेली आहे. कारण पहिला षटक मेडन गेल्यानंतर मात्र प्रेशर किती असायला हवा फलंदाजांवरती बंधू, परंतु इथे मात्र प्रेशर माझ्यावरती काही नाही आहे. मी खुला खेळेन आणि ते करून दाखवलं इथे राकेश भोईरने. कारण मी पहिलंच म्हटलं होतं की बऱ्याच दिवसानंतर या खेळाडूला मी मैदानामध्ये पाहतोय आणि त्याने दाखवलंय. आपली जुनी खेळी आपला जुना खेळ इथे तो दाखवताना दिसतोय. परंतु इथे मात्र ज्या गोलंदाजाने मेडन षटक फेकला त्यानंतर मनोजचा वापर, पण मनोज मात्र इथे महागडा ठरलाय. इथे मात्र अजून एक मोठा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा पलीकडे, आलाय हा चौकार. विशाल मडवी मात्र थोडासा आता टेन्शन मध्ये आला असेल. नेहमीच्या संघाला चांगलं नेतृत्व विशालचं राहिलंय, परंतु खरोखरच पहिला षटक अप्रतिम होता. परंतु इथे मात्र मनोजवरती दिलेली ही जिम्मेदारी कुठेतरी असफल ठरली आहे. आणि इथे मात्र अजून एक जबरदस्त, जरा राकेश भोईरची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त फलंदाजी. पहिला षटक दुसरा षटक संपलाय. धाव फलकावरती धावा आल्या त्या तब्बल 30 धावा. सामना पूर्णपणे खुला केलाय. नक्कीच, म्हणून तुम्ही 12 मध्ये आलात ना. मस्त काय त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो, जबरदस्त. हा तर मनोज इथे सगळ्यात महागडा गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा. सुधीर नक्कीच हा, आणि दुसऱ्यांदा 30 धावा देणारा गोलंदाज आहे. कारण आहे एक कोणीतरी आहे आणि हा मात्र दुसरा गोलंदाज.
विनीत मडबी आता पुन्हा एकदा आला, ज्या विनीतने पहिला षटक फेकला, मेडन षटक ज्याच्या नावावरती आला, या स्पर्धेचा दुसरा मेडन षटक फेकण्याचा बहुमान त्याच्या नावावरती आपण पाहिला. पण इथे आता विनीत मडबीचा वापर, 18 चेंडू, आता गरज आहे ती 27 धाबांची. पहिला षटक जरी दातिवली संघाच्या बाजूने गेला असला तरी दुसरा षटक देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या बाजूने गेलेला दिसतोय. आणि इथे मात्र दीपेक्षा कुबरला क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने मात्र रवी पोचलाय 2 वरती. संघ जाऊन पोचलाय तो 32 वरती. 32 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. चांगली मॅच, चांगला सामना मैदानामध्ये. एका बाजूला चिंचपाडा, दुसऱ्या बाजूला दातिवली, असा पॅटर्न रंगतोय मैदानामध्ये. येणारे 17 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावांची. 17 चेंडू 25 धावा. बरेच प्रेक्षक PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त इथे चेंडू फेकी होते. खरं विनीत मडबी ज्याने पहिला षटक जबरदस्त फेकला, पण तो कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये खूप मार पडला तो गोलंदाज मनोजला. पण त्याची भर मात्र इथे काढण्याचा प्रयत्न विनीत पुन्हा करतोय. अजून वेळ गेलेली नाहीये. सामना क्रिकेट आहे, अनिष्टेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. पण इथे मात्र फुलटॉस होता ऑन साईडला. लॉंगांच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती उभा आहे. तिथे मात्र चांगला प्रयत्न केले गेले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे मात्र 1 धाव मिळेल. या एका धावेनिशी मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 33 वरती. दातिवली म्हटलं तर नक्कीच माजी सिनियर क्रिकेटर मोतीराम दादा दलवी किती किलो या सामन्याला एन्जॉय करत असतील खूप. हा आणि इथे मात्र अजून एक थडम्यान क्षेत्राला गवसणी घालणारा फटका. चेंडू मात्र सीमा पलीकडे. येस, रिव्ह्यू घेण्यात आलाय बिमरसाठी. नक्कीच चेक केला जाईल. येस, अंपायर्स कॉल आहे, कारण थोडा डाऊट्स आहे त्यांना. नक्कीच तो डाऊट्स क्लिअर केला जाईल. हा, यस, स्नो बॉल आहे. तर इथे मात्र ओमकार रॉय खूप भिन्नत बघायला मिळतो. साहिल ओमकार स्टेजवर उपस्थित आहे. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल मात्र टिपला गेला, परंतु फ्री हिट होता आणि बचावला गेलाय फलंदाज. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 39 वरती. 39 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. विनीत मडबी आणि इकडे राकेश भोईर आणि रवी पाटील ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, अलॉंग द कार्पेट कव्हर्स मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनिशी मात्र 41 वरती धावा जाऊन पोहोचतात. आता मात्र 13 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. 13-16चा समीकरण. मस्त मॅच मैदानामध्ये रंगते, परंतु आलेल्या त्या 30 धावा दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी बरंच काही सांगून गेलंय या दातिवली संघाला. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र नो बॉल कॉल आहे आणि नक्कीच दुसरे धाब्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील झालाय, परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 2+1 या 3 धावा मिळतील. भीमरसाठी रिव्ह्यू, फिल्डिंग रिव्ह्यू केस आता चेक केला जाईल. तर 2 धावा नक्कीच आल्यात. बघूया आपण आता.
नो बॉल कॉल. तर इथे मात्र या 3 धावा मिळतील आणि 3 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 44. एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज नक्कीच चेंज केला जाईल कारण 2 बीमर आपण पाहतोय आणि इथे मात्र विनीत मडवी. बघा बंधू सामना कसा रंग बदलवतोय. ज्या विनीतने याच मैदानामध्ये मेडनवर फेकली पहिला षटक आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत करून दिली ती दातिवली संघाला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 30 आल्या. पुन्हा त्याच विनीतचा वापर तिसऱ्या षटकामध्ये केला आणि तोच विनीत मात्र बाद ठरतोय. म्हणजे हा क्रिकेट आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. म्हणून क्रिकेट हा नक्कीच तुम्हाला गेम प्लॅननेच खेळावा लागतो. इथे मात्र पर्यायी गोलंदाज हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आलाय. तत्पूर्वी मात्र निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. 12-13चा समीकरण. डीजे चालेल पण त्यानं सांभाळा. तिथे पुढल्या वर्षी आपण गॅलरी लावू इथे अंकुश शेठ. म्हणजे अजून शो आपल्या स्पर्धेला येईल. कारण मिनी वानखडे म्हटलं तर खरोखरच ह्या वलभचा हा फेमस मैदान आणि चर्चेत बहुचर्चेत असलेलं मैदान आहे बंधू. आणि इथे खेळण्यासाठी बरेच संघ उत्साहित असतात की एकदा का ही स्पर्धा डिक्लेअर झाली का नक्कीच इथे एंट्रीची कमी नसतं. 12 चेंडू 13 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डिबेक्सच्या कव्हरमध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय हा षटकार. दहाड तो 41 धावांची अप्रतिम केली 9 चेंडूमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच डॉट चेंडू आलाय. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि 7 धावांची गरज आहे. 41 वरती खेळतोय तो राकेश. 50 धाव होतील का? कारण नक्कीच हा षटकार आलाय आणि षटकाराने मात्र राकेश पोहोचलाय तो 47 वरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. परंतु मोठा फटका आला तरी ते पहिलं अर्धशतक या स्पर्धेचा दुसरं होऊ शकतं. कारण पहिलं अर्धशतक आपण पाहिलाय तो धुंद्रे संघात खेरणे संघाचा अक्षय माली ज्याने 18 चेंडूमध्ये 56 धावा ठोकल्या होत्या. 1 धावेची गरज आहे. मस्त फटका आहे. कव्हरच्या दिशेने मात्र 1च मिळेल इथे. आणि इथे मात्र 48 वरती समाधान मानावं लागलं आणि सामना मात्र जिंकलाय तो देवांश 11 चिंचपाडा संघाने. चिंचपाडा संघाचं हार्दिक अभिनंदन. परंतु जय हनुमान दातिवली संघाचं नक्कच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मयुरेशसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मयुरेश आपण तो घेऊन जायचा आहे. चेंडू पंचांकडे बघा. दोन्ही पंचांकडे सुपूर्द करायचे आहे. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे निश्चित स्वरूपात देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघाने नेतृत्वपूर्ण कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. आणि जानमान दातिवली क्रिकेट संघ विशाल मडवी तुमच्या संघाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आमच्या जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर या सामन्याचा हिरो राकेश याच्या पण व्यासपीठावर आता खऱ्या अर्थाने सुनील पाटील विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सावले
यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर दातिवलीचे मयुरेश यांनी अप्रतिम झेल टिपला होता, त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर मयुरेश आपण यायचं आहे. तर या निश्चित स्वरूपात राकेश टर्टे या सामन्याचा हिरो विजयदादा चिंद्रंकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. विजयदादा आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. मयुरेशसाठी 500 रुपये आलेत ते. तर महागुरु द्या तिथे. मयुरेश यायचा आपण. आणि राकेश भोईर काय खेळ केलाय जबरदस्त. तर मयुरेश प्रथमतः 500 रुपये घेऊन जायचे आहेत. अप्रतिम झेल घेतला मयुरेशने. राकेशला इथे सामनावीराचा किताब दिला जाणार आहे. मयुरेश या 500 रुपये घेऊन जा. तर निश्चित स्वरूपात इथे आम्ही मान्यवरांना आमंत्रित करणार आहोत. आता ज्यांचं आगमन झालं सुनील पाटील साहेब विद्यमान सरपंच सावले यांच्या शुभास्ते. सचिन दादा आपण या आपल्या शुभास्ते निश्चित स्वरूपात. सचिन आपण या. सुनील पाटील साहेब द्या. या. मयुरेशला द्या. हा गुरु हा आलाय. मयुरेश चला, आपण, अभिनंदन. बोलूया अप्रतिम पुढच्या झेल सत्राकडे. पकडला. 500 रुपयाचा कॅश प्राईज तुझ्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. आणि विशाल या विशाल मडवी तुमचा सन्मान करू आम्ही. दूरवरून आपण आलेले आहात. तर निश्चित स्वरूपात राकेशला सामनावीर या किताबाने ते गौरव त्याचा केला जाणार आहे. मी सुनील पाटील विद्यमान सरपंच सुनील दादा या सावले यांच्या शुभास्ते आणि सचिन दादा चौधरी यांच्या शुभास्ते. सचिन दादा चौधरी आणि सुनील पाटील विद्यमान सरपंच. हा सुनील माली साहेब आमचे सरपंच आहेत खऱ्या अर्थाने. हा सावले ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या शुभ हस्ते राकेशला सामनावीर या किताबाने त्याचा इथे गौरव केला जात आहे. राकेश अभिनंदन. राकेश काय सांगशील? बरेच दिवसानंतर खऱ्या अर्थाने नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने विजय संपादित केला. दमदार फलंदाजी झाली तुझी. अभिनंदन. हा विशाल मडवी या ना. सन्मान तुमचा करू आपण. या की या प्रतिनिधी या. दूरवरून तुम्ही आलेले आहात. पराभवाला सामोरे जावं लागलं. तर निश्चित स्वरूपात मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे प्रमोददादा आगलावे विद्यमान पोलीस पाटील कोलवाडी यांचं आगमन झालेले आमचे आयोजन कमिटी प्रतिनिधी आहेत. त्यामध्ये मग दीपकदादा उलवेकर असतील पालेपुद्रुकचे ते सुद्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. हेमंतदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर दीपक पाटील आपले मनपूर्वक आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. हा शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा. इथे प्रतिभा स्वर्गीय प्रतिभा 11 श्याम स्पोर्ट देवीचा पाडा शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. आमचे विजयदादा मात्रे. तर विजयदादा मात्रे देवीचा पाडा ग्रामीण पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आहेत. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. या सचिन चौधरी वलवली गावदेवी इंटरप्राइजेस सलामी थोडी मैदानामध्ये दाखल करावी. हा मान्यवरांचा व्यासपीठावर आपण इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय सुनील माली साहेब विद्यमान सरपंच सावले. सचिन मते साहेब क्रीडा क्षेत्रात खूप मोठं नाव आहे. विद्यमान उपसरपंच चौक सुधीर मुंडे युवा नेते प्रवीण मालू